नमस्कार मित्रांनो, मी प्रथम स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आजच्या नवीन जॉब अपडेटमध्ये. खूपच मस्त जॉब अपडेट आलेली आहे. ज्युनियर असिस्टंट मॅनेजर IDBI बँकमध्ये. तर IDBI बँकमध्ये जर तुम्हाला जॉब करायची असेल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. ज्युनियर असिस्टंट मॅनेजर, जर तुम्ही डायरेक्ट असिस्टंट मॅनेजर बनताय, ठीक आहे, ते पण एक प्रतिष्ठित बँकामध्ये म्हणजे IDBI बँकमध्ये. याचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल, IDBI बँक किती फेमस आहे. त्याला डायरेक्ट तुम्ही असिस्टंट मॅनेजर बनताय, ज्युनियर असिस्टंट मॅनेजर. तर कोण कोण एलिजिबल आहे ते बघूया. कोणतेही ग्रॅज्युएट, कोणत्याही स्ट्रीममधनं तुम्ही जर ग्रॅज्युएशन केलेली असेल तर तुम्ही ह्या वॅकेन्सीसाठी एलिजिबल आहात. आणि प्लस किती वॅकेन्सीज आहेत खूप इम्पॉर्टंट आहे, कारण कधी कधी काय असतं, खूप कमी वॅकेन्सीज असतात आणि मग काही तथ्य नाही बसत. म्हणजे काय 3 वॅकेन्सी 4 वॅकेन्सी, त्यामध्ये खूप सारे लोक बोलतात की 4 वॅकेन्सीमध्ये कायच होणार आहे. सो इथे असं नाही आहे. 650 वॅकेन्सीज आहेत. 650 वॅकेन्सीज आहेत. 650 खूप वॅकेन्सीज होतात. तुमचाही नंबर लागू शकतो. आणि एक सांगतो तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये पोस्टिंग होऊ शकते बरं का. मुंबई नाशिकमध्ये पोस्टिंग होऊ शकते तुमची. सो ठाण्यामध्ये पण. सो नक्की ॲप्लाय करा. ओके. सो इथे 650 वॅकेन्सी आहेत. मिनिमम जी एज तुमची असली पाहिजे ना, ती 20 ते 25 असली पाहिजे. 20 ते 25च्या एजमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही या फॉर्मला ॲप्लाय करू शकता. त्यानंतर फॉर्म कधी निघालेत आणि कधीपर्यंत याचे लास्ट डेट आहे ते पण एकदा बघून घेऊया. फॉर्म निघालेत 1 मार्चला. 1 मार्चला फॉर्म निघालेत. लास्ट डेट जी आहे ना ती 12 मार्च आहे. 12 मार्चपर्यंतच तुम्ही फॉर्म भरू शकता. कसं काय होणार आहे, म्हणजे सिलेक्शन कसं होणार आहे, काही एक्झाम असणार आहे का? आता बघा, एवढी मोठी बँक आहे, सो एक्झाम तर असणार. तुम्हाला एक एक्झाम तर द्यावी लागणार आहे. ओके. सो एक्झाम असणार आहे यात. तर आता मी काय करतो, डायरेक्ट यांची नोटिफिकेशन काढतो आणि नोटिफिकेशनमध्ये जे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. ही व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जा, डिटेल नोटिफिकेशन तुम्ही एकदम आरामात घरी बसून एकदम मस्तपैकी वाचा. मी इथे एक इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला वाचतो. यांचे खूप सारे झोन्स आहेत, खूप सारे स्टेट आहेत. तिथे आपला मुंबई पण आहे, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नाशिक पण आहे. त्यानंतर आता इथे या वॅकेन्सीजचा पूर्ण चार्ट आलेला आहे. म्हणजे 650 वॅकेन्सीज आहेत. त्यामध्ये UR कॅन्डिडेट म्हणजे ओपन कॅन्डिडेटसाठी 260 वॅकेन्सीज आहेत. SCसाठी 100 वॅकेन्सीज आहेत. STसाठी 54 वॅकेन्सीज आहेत. EWSसाठी 65 वॅकेन्सीज आहेत. आणि OBCसाठी सुद्धा 171 वॅकेन्सीज आहेत. म्हणजे सगळ्यांसाठी एकदम मस्तशा वॅकेन्सी ठेवलेल्या आहेत. रजिस्ट्रेशन तुमचं चालू होणार आहे 1 मार्चपासनं. 12 मार्चला तुमचं रजिस्ट्रेशन क्लोज होणार आहे. आणि इथे त्यांनी एक चांगली गोष्ट केलेली आहे. खूप साऱ्या वेळेस काय होतं माहिती आहे का, की आपण फॉर्म भरतो पण आपल्याला माहितीच नसतं का एक्झामची डेट कधी आहे, एक्झाम कधी येणार आहे. तर इथे त्यांनी डेट दिलेली आहे, 6 एप्रिल 2025 या तारखेला तुमची एक्झाम असणार आहे. टेंटेटिव्ह डेट आहे. पुढे होऊ शकते पण जनरली नाहीच होणार, याच तारखेला होईल. क्वालिफिकेशन मी तुम्हाला बोललो आहे. कॅन्डिडेट एनी ग्रॅज्युएट, कुठलेही ग्रॅज्युएशन तुम्ही केलेली असाल तुम्ही एलिजिबल आहात. जो पण कॅन्डिडेट असेल त्यांना कॉम्प्युटर थोडासा चालवता आला पाहिजे. कारण बघा, तुमची बँकेची जॉब आहे तर तुम्हाला कॉम्प्युटर तर थोडा आलाच पाहिजे. आणि तुम्ही ज्या पण आता तुम्ही समजा तुम्ही कुठल्या पण झोनमधनं आता फॉर्म भराल ना, तर तिथले तुम्हाला लँग्वेज यायला पाहिजे बाबा. कारण काय, तुम्ही मग कम्युनिकेट कसं करणार बँकेमध्ये. सो त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातनं जर भरलात तर मग महाराष्ट्राची लँग्वेज मराठी तर येतेच सगळ्यांना. सो त्याचा काय इश्यू येणार नाही. एज रिलॅक्सेशनबद्दल आपण बोलून घेऊया. सो एज रिलॅक्सेशनसाठी SC आणि STसाठी 5 वर्षाची एज रिलॅक्सेशन आहे. त्यानंतर OBCसाठी 3 वर्षाची एज रिलॅक्सेशन आहे. बेंचमार्क डिसेबिलिटींसाठी 10 वर्षाची आणि एक्स सर्व्हिसमॅन त्यांच्यासाठी 5 वर्षाची एज रिलॅक्सेशन आहे. तर आता जाणून घेऊया की जे तुम्ही एक्झाम द्याल त्यासाठी जो फॉर्म भराल त्याची फी तर असेल ना काहीतरी. सो फी किती आहे, तर ओपन आणि OBC वाल्यांसाठी 1050 रुपये फी आहे. आणि SC ST PWD कॅन्डिडेटसाठी 250 रुपये फी आहे. सो जर तुम्ही ओपन किंवा OBC असाल तर तुम्हाला 1050 भरायचे. आणि जर तुम्ही SC ST PWD असाल तर तुम्हाला 250 भरायचे आहेत. पेमेंटचं जे मोड आहे ते ऑनलाईन आहे. तुम्हाला ऑनलाईनच फॉर्म भरायचा आहे आणि ऑनलाईनच तुम्हाला पेमेंट करायचं आहे. आता बघून घेऊया की एक्झाममध्ये कोणकोणते सब्जेक्ट येणार आहेत. तर रिझनिंग असेल तुमचं, इंग्लिश असेल, त्यानंतर मॅथ्स असेल, GK GS असेल आणि बँकिंग अवेअरनेस असेल. रिझनिंग तुमच्या 60 क्वेश्चन असेल. 60 मार्क्ससाठी तुम्हाला 40 मिनिट्स असेल त्यासाठी. इंग्लिशसाठी
40 क्वेश्चन 40 मार्क्स. त्यानंतर 20 मिनिट तुमचे असतील. त्यानंतर मॅथ्ससाठी 40 क्वेश्चन 40 मार्क्स 35 मिनटं तुमच्याकडे असतील. त्यानंतर तुमचा जो GK GS बँकिंग अवेअरनेस आहे त्याचे 60 क्वेश्चन 60 मार्क्स आणि तुमच्याकडे 25 मिनटं असते. तुमचा जो पॅकेज असेल तो अराउंड 6.3 लॅक पर ॲनम हा तुमचा पॅकेज असेल. 6.3 लॅक पर ॲनम या रेंजमध्ये तुमचा पॅकेज असेल. ते पण नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे. तुम्ही नोटिफिकेशन वाचू शकता, त्यामध्ये सगळं काही दिलेलं आहे. ही बँकेची जॉब आहे. सो तुमचं काय होईल, तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर ते तुमच्याकडनं पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा बँकिंग और फायनान्समध्ये तेच तुमच्याकडनं करून घेते. सो ते तुमच्याकडनं तो डिप्लोमा करून घेतील आणि मग त्यानंतर मग तुम्हाला ट्रेनिंगला पाठवतील. त्यानंतर मग तुमची ट्रेनिंग होईल. सो तुम्हाला तो डिप्लोमा करायचा तर त्याची काहीतरी फीज असेल. तर हे सगळं त्यांनी नोटिफिकेशनमध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही बाय द वे सगळं काही वाचू शकता. त्याची काही फी असेल, सो ती फी पण तिथे लिहिलेली आहे. तुम्हाला ते लोन पण स्वतः बँकच प्रोव्हाइड करेल. सो तुम्हाला लोन पण बँक प्रोव्हाइड करेल. तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. म्हणजे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही भरू शकता किंवा लोन बँक प्रोव्हाइड करेल आणि त्यानंतर तुमच्या सॅलरीमधनं बँक डिडक्ट करेल. कारण त्यांनी ते तुम्हाला ट्रेनिंग देत आहेत. सो बॉन्ड पण असणार आहे, कारण ते तुम्हाला ट्रेनिंग देत आहेत. सो बॉन्ड पण इथे लिहिलेलं आहे, काहीतरी 3 वर्षांचा बॉन्ड आहे. ओके, सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींना एकदा नीटपणे वाचून घ्या. मी तुम्हाला इथे मोठा सगळं काही सांगितलं आहे. एक ब्रीफ ओव्हरव्ह्यू तुम्हाला या जॉबच्या रिलेटेड दिलेली आहे. पण तुमचं काम काय, डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डिटेल नोटिफिकेशन वाचायचे. कारण त्याने काय होईल, तुम्हाला अजून काही गोष्टी माहिती होतील. आणि एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा की 12 मार्चपर्यंत तुमच्याकडे डेट आहे. 12 मार्चपर्यंत तुम्ही फॉर्म भरून टाका जर तुम्हाला ॲप्लाय करायचं असेल तर. सो हीच होती जॉब अपडेट. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय सद्गुरू.